आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप बाबा गोलप साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन मधुभाऊ मोठे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे दादा शिंदे, सुरत पाटील साहेब, प्रशांत कवडे साहेब, मांडवले साहेब, दत्ताप्पा जगताप, या ठिकाणी उपस्थित असणारे तात्या बोले, उपस्थित असणारे गरड साहेब, सर्वच नेते मंडळी, आपले युवकचे अध्यक्ष नितीन शिंदे, आपल्या या ठिकाणी उपस्थित असणारे रणजित गायकवाड, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, आज सकाळची वेळ असताना, शेतातले कामाचे दिवस असताना सुद्धा आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं सुरुवातीला आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण चांगलं मतदान दिलं, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 2 नंबरनी आपली जागा या ठिकाणी निवडून आली, त्याच्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी चिकाटीने काम केल्यामुळे आपला हा विजय होऊ शकला। आज पवार साहेबांबद्दल, उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुल गांधी यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा होणार आहे। सुरुवातीला आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्या गावकऱ्यातील मंडळींनी घेतला, तो मी भाषणाच्या शेवटीला 100% घेईल। लाईटीचा आपण मुद्दा घेतला, तोही भाषणाच्या शेवटीला घेईल। सुरुवातीला थोडक्यात 5 मिनिटात मी गेल्या 15 वर्षामध्ये मी आमदार असताना आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचे 2 महत्त्वाची कामं असतात, एक म्हणजे पाण्याचं आणि दुसरं लाईटीचं। तर पाण्याच्या कामामध्ये आपल्या वाशी तालुक्याचं हातोल्याचा तलाव, येसवंडीचा तलाव, इशरूपचा तलाव, कडकनाथवाडीचा तलाव, दुधाळवाडीचा तलाव, पिंपळवाडीचा तलाव, भूमच्या सोनगिरीचा तलाव, ही फक्त मोजकी तुमच्या आसपासची सांगतो, ही सगळी तलावं भूमिपूजनापासून ते जलपूजनापर्यंत सगळी कामं भूसंपादनासकट मी पाठपुरावा करून पूर्ण झालेली आहेत आणि त्यामध्ये शाश्वत पाणी साठा साठलेला आहे। पाऊस जर असेल तर 100% हे धरण भरतं आणि त्यातून आपल्याला या ठिकाणी पाण्याचा फायदा होतो। ही कामं मी केलेली आहेत, त्यातून पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। आम्ही असं म्हणत नाही हे काम करणार ते काम करणार, परंतु गेल्या इलेक्शनला काय झालं, उजनीचं पाणी आणलं म्हणून परांडा तालुक्यामध्ये अफवा विरोधकांनी पसरवली। हिंगणगावला आज गेलं तरी तितका सुद्धा उजनी धरणाचं पाणी आलेलं नाही। लोकसभेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये बॉर्डरवर उजनीचं पाणी आलं म्हणून आपण निवडून दिलेल्या आमदारांनी कार्यक्रम घेतला, परंतु त्यांनी कार्यक्रम घेतला की बरं झालं, आपल्या इथल्या लोकांना गेलेलं कळालं की तिथं कसलंच पाणी आलेलं नाही। परंतु अफवा पसरवण्यामुळं गेल्या वेळेस आपल्याला खूप मोठा फटका बसला। परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सीमा कोळेगाव धरणामध्ये पाणी, आपल्या इशरूप तलावामध्ये पाणी, आपल्या कडकनाथवाडी तलावामध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्न करायचे। आज चर्चा काय चालू आहे, उजनी धरणातून सीमा कोळेगावमध्ये पाणी आलं पाहिजे, ते तर 100% आल्याशिवाय पर्याय नाही, परंतु तुमच्या वाशी तालुक्यामध्ये कधी पाणी येणार आहे ह्याची तर चर्चाच नाही। आणखी तिथंच पाणी जर नाही आलं तर तिथं कधी येणार, त्याच्याबद्दल आपण विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। दुसरं महत्वाचं, आपण हे पाणी आणण्यासाठी कॅनॉल केले परांडा तालुक्यापर्यंत, त्याची लांबी रुंदी जर बघितली तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये पावसाच्या पाण्यावर पर्क्युलेशनच्या माध्यमातून गावाची पातळी वाढलेली आहे। परंतु भूमच्या पुढं मी इलेक्शनला पडल्यावर, सरकार गेल्यावर ह्या आमदारांनी कॅनॉलचं काम रद्द केलं आणि पाईपलाईनचं काम त्यांनी या ठिकाणी मंजूर केलं। आता तुमच्या शिवारामध्ये पुढं पाणी जात असताना कॅनॉलनी गेलेला फायदा होता का पाईपलाईननी, ह्याचा विचार शेतकऱ्यांनी करायचा।
तुमच्या इथून कॅनॉल गेला असता तर गावाच्या आसपासच्या सर्व भागाला पाण्याचा फायदा झाला असता. परंतु आता पाईपलाईन जर गावातून गेली, शिवारातून गेली, तर तुम्हाला पाणी मिळायचं लांब दिसणार सुद्धा नाही. पाणी पुढे जाणार आहे, टिपका सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. हे कॅनॉलचं काम ह्या आमदारांनी रद्द का केलं आणि पाईपलाईनचं या ठिकाणी नवीन टेंडर का काढलं, ह्याच्याबद्दल आपण त्यांना या ठिकाणी विचारणा करणं गरजेचं आहे. आता आपला एक छोटा तलाव आहे, ती जी जर नुसती उंची वाढवली आणि थोडी डागडुजी केली तर आपल्या गावाचं काम भागतंय. ह्याच्याकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% लक्ष देऊ. मागं केलेलं सिंचनाचं काम आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं शेतकऱ्याचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे विजेचा. आपण यशवंतीला 33 केवी केलं, बार्डी फाट्याला 33 केवी केलं, निंबी पिंपळगावला केलं, वरुडला केलं म्हणजे भूमिपूजनापासून कार्यान्वितपर्यंत सर्व पाठपुरावा केला आणि लाईटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या 4.5 वर्षामध्ये एकही नवीन 33 केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. मी जबाबदारीने या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. ही जर 33 केवीची संख्या वाढली असती तर तुम्हाला हा जो लाईटीचा प्रश्न येतोय तो आला नसता. गावामध्ये तुम्ही 2 चे 4 डेप्या करताल, 4 च्या 8 करताल, परंतु 33 केवीची संख्या नाही वाढली तर तुम्हाला ह्या डेप्या वाढवण्याला कसलाही अर्थ राहत नाही. आता आम्ही इसरूटला होतो, आम्ही वर खानापूरला होतो, तर आम्हाला पारडी फाट्याच्या 33 केवीवरनं लाईट मिळत नाही. ही सगळ्या 3 गावाची मागणी आहे. आता आम्ही खानापूरला असताना एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केलेला आहे आणि तिथं वाढीव 5चा ट्रान्सफॉर्मर बसवून आपल्या या खानापूर असेल, बोरी असेल, तिथं सेपरेट फीडर आलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी तयार करून त्याला मंजुरी घेण्याचा आपण हे काम करतोय. मी तिथून फोन केले होते. हे जर मागच्या 5 वर्षांमध्ये ही कामं झाली असतील तर तुम्हाला हिची अडचण आली नसती. खरं तर 33 केवीज वाढले पाहिजे. आपल्या या 10-20 खेड्यामध्ये कुठेही एक 33 केवी झालं तरी त्याचा फायदा तुमच्या 10-20 गावाला होतो. परंतु त्याला आता 1.5 वर्ष लागतंय ही सगळं नवीन व्हायला. तात्पुरचं 2-3 महिन्यात होणारं काम म्हणजे वाढीव 5चा ट्रान्सफॉर्मर बसवून त्याच्यावर फीडर आपल्या गावामध्ये आणणं. त्याच्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करू आणि ते मंजूरच करून घेऊ. हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आपल्या काळामध्ये आपण कामं केली, ह्यांच्या काळामध्ये एकही 33 केवी नाही, एकही तलाव नाही. ह्यांनी काय केलं, कुठं तरी गाळ नदी नाल्याचा काढायचा आणि आम्ही खिशातून काम केलं असं दाखवायचं प्रयत्न ह्या विरोधकांनी केलं. 1 वर्षांनी नदी नाला असतोय 8-10 किलोमीटर गावाला, रस्त्याच्या कडेनं 200-300 मीटर उतरायचं. पुढच्या वर्षी त्याच्यात परत गाळ 100% येतो. त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्याला कसलाही होत नाही. परंतु आपण केलेली कामं ही शाश्वत आहेत. पुढं 50 वर्षांमध्ये सुद्धा त्या तलावामध्ये पाणी राहणार आहे आणि तशी मोठी कामं आपण केलेली आहेत. हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. दुसरं, आरोग्य खात्याच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून आपण वाशीचं तहसील कार्यालय केलं, सेंट्रल बिल्डिंग केली, कोर्टाची बिल्डिंग केली, भूमचं कोर्टाची बिल्डिंग केली, सेंट्रल बिल्डिंग केली, ITIची बिल्डिंग केली, सामाजिक बिल्डिंग केली. एवढ्या बिल्डिंग आपण उभा राहिलेल्या आहेत. त्यांच्या 5 वर्षात एक बिल्डिंग ह्यांनी भूमिपूजन केलंय आणि उद्घाटन केलंय. त्यात कोणतं तरी खात्याचं काम सुरू झालेलं मला दाखवा. मी विरोधक आहे म्हणून सांगत नाही, तुम्ही ह्याचा जरूर अभ्यास करून मला सांगा. आरोग्य खात्यामध्ये ह्यांनी आतापर्यंत 10 घोषणा केल्या असतील दवाखान्याच्या, परंतु आपण जे 15 वर्षामध्ये काम केलं होतं त्याच दवाखान्यात तुम्हाला जावं लागतं. ह्यांनी नवीन केलेल्या दवाखान्यात कोण गेलंय का? ह्यांनी नवीन दवाखाना जो मंजूर केलेला आता कुठं दिसतोय का तुम्हाला? तर ह्या सगळ्या खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असं पद्धतीचं काम ह्यांचं चांगलं आहे. 3 वर्ष त्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन ते रुसून बसले. आपलं काम मतदारसंघातलं मागं पडलं. आरोग्य खात्याचं सुद्धा जुन्या दवाखान्यातच आपल्याला जावं लागतं. ह्यांनी तयार केलेला दवाखाना बघितलाय का तुम्ही? कागदावरच आहे सगळं. आणि आता जर तुम्ही गावात ते आले भविष्यामध्ये त्यांचे कोण, तर आता राहिलाय फक्त महिना आचारसंहितेला. काय बी मंजूरच म्हणणार आहेत तुम्हाला.
चंद्रतारे सुद्धा आणून देतो मंजूर केलेच म्हणतायत. त्याला आपण आता भूल तापाला बळी पडू नका की विनंती मला या ठिकाणी करायची. आता मोठं काम त्यांच्याकडे दाखवायला एक बी नाही, म्हणून त्यांनी काय केलं, लाडकी बहीण योजना महिलांसाठी 3,000 रुपयाची आणली. महिना झालं त्या महिला भगिनी कागदपत्र गोळा करतायत. हे 3,000 रुपये फक्त त्यांना 1 महिन्यासाठी मिळणार आहे. ही जर योजना 5 वर्षासाठी त्यांनी चालू केली असती, मागच्या 5 वर्षामध्ये तर महिला भगिनींना मदत झाली असती. आता एका महिन्यासाठी काय होणार आहे. परंतु मला या ठिकाणी सांगायचंय की ह्या महाविकास आघाडी ह्या महिला भगिनीला 1,500च्या ऐवजी 3,000 आणि ते मी एका महिन्यासाठी नाही तर कायमस्वरूपी मंजूर करण्याचं ह्या महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहोत. महिलांना 1,500 दिलं, चर्चा ह्या 1,500ची आहे. चर्चा उजनीचं पाणी आपल्या मतदारसंघात का आलं नाही ह्याची चर्चा बंद झाली. आपल्या भागामध्ये लाईट का आली नाही ही चर्चा बंद झाली. आपल्या तरुणांना रोजगार मिळाला नाही ह्याची चर्चा बंद झाली. आपल्या मतदारसंघामध्ये आरोग्य खात्याचा दवाखाना मंजूर झाला नाही ती चर्चा बंद झाली. आता परवा म्हणाली MIDC त्यांनी करून दाखवली, आम्हाला दाखवली. सगळ्या गोष्टी ह्या मागं पडलेल्या आहेत आणि 1,500ची चर्चा चालू आहे. चांगली गोष्ट आहे महिलांना पैसे मिळाले तर, परंतु 1 महिन्याच्या ऐवजी 5 वर्षापूर्वी जर तुम्ही ही योजना चालू केली असती तर त्या महिला भगिनीला नक्कीच फायदा झाला असता. आणि ही झाली शॉर्टकट किंवा इलेक्शनचा पुरताचा ही योजना. परंतु 10, 20, 30 वर्ष काँग्रेसच्या राज्यात असेल, युतीच्या राज्यात असेल, जी आपली मूळची संजय गांधी निराधार योजना ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का हो. 3 वर्ष झाले ह्याची बैठकच नाही. त्यातून कायमस्वरूपी अंध अपंग महिला भगिनी विधवा स्त्रियांच्या पगारी चालू होणार आहे त्यांची आयुष्यभर ती पुरुष तोपर्यंत त्या पगारीकडे ह्यांचं लक्षच नाही, त्याच्या बैठकाच नाही. ह्या बैठका कुणी घ्यायच्या. यांनी 5 वर्षामध्ये ह्या बैठका घेतलेल्या नाहीत. त्यांना गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये फिरायला वेळ नाही. त्यांच्याकडून एखादं काम करून घेणं की तर लांब राहिलं. मी तर म्हणतो फक्त तुम्ही त्यांची भेट घेऊन दाखवा, मी तुम्हाला काही बी बक्षीस देईन. काम करून घ्यायचं लांब राहिलं, त्यांना फक्त भूम, परांडा, वाशी, पुण्या, मुंबईला जाऊन भेट घेऊन दाखवा. भेट सुद्धा तुमची होऊ शकत नाही, कारण ती म्हणतायत माझ्याकडे कॉलेज आहे, माझ्याकडे कारखाना आहे, माझ्या धंद्याला टाईम नाही, तुमच्याकडे करत बघू. आणि इलेक्शन आल्यावर मी तुम्हाला पैसे देऊन या ठिकाणी निवडून येऊ शकतो हा भ्रम त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय, त्या लोकांना विनंती करतोय, कामं झालेली सांगतोय, राहिली असेल तर करतो म्हणतोय. ह्यांनी काय चालू केलंय, गावामध्ये जायचं, यादी करायची, तुमच्या घरात किती माणसं आहेत म्हणायचं, पुण्याला किती माणसं आहेत म्हणायचं. तिथं 250 गावं सोडली आणि पुण्याची माणसं मतदानाला कसं आणायची एवढाच रेटा त्याचा चालू आहे. तिथल्या माणसावर आपण निवडून येत नाही म्हणून पुण्याची माणसं आणायचं ही यादी चालू आहे. पण आपल्या देखील गावातली लोक हुशार आहेत. त्यांनी म्हणाले आता आपलं नाव त्यांच्या यादीमध्ये द्या, त्यांच्याच गाडीमध्ये येऊन बसायचं, गावाकडे यायचं, महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय आपल्या लोकांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आता बघा फक्त याद्या चालू आहेत, मोबाईल नंबर, तुम्हाला पैसे देतो हे करतो. आणि ही काम सुद्धा कार्यकर्ता करत नाही. त्यांचा ज्याला पेमेंट आहे, ज्याला पैसे देऊन ही काम करायला लावलेले, म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यावर सुद्धा विश्वास नाही. पेमेंट देऊन ही माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे. अरे जाऊन तुम्ही लोकांना भेटा, त्यांची काम करा. 5 वर्ष काम केलं असं तर तुम्हाला यादी काढायची वेळ आली नसती, मोबाईल नंबर काढायची गरज भासली नसती, गावामध्ये किती पैसे माणसं ती यादी काढायची गरज भासली नसती. परंतु त्यांचे आलेले पैसे 100% आपल्याला घ्यायचे, कारण ही काही त्यांच्या कष्टाचे पैसे नाही. 6,000 कोटी रुपये ॲम्ब्युलन्सचा घोटाळा आहे, त्याच्यानंतर 2,000 कोटी आरोग्य खात्याचा घोटाळा आहे. बदल्याचं गणित तर वेगळंच आहे, कारखान्याचा काटा हाणून आणलेले पैसे तर वेगळेच आहेत. त्यामुळं आलेले पैसे घ्या, परंतु महाविकास आघाडीच्या मागे राहा ही मी तुम्हाला विनंती करतो. दुसरा महत्वाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण या ठिकाणी मागणी केली. पहिला मूक मोर्चा उस्मानाबादला झाला होता 5 वर्षापूर्वी, त्याला मी स्वतः हजर होतो. मुंबईचा
मोर्चा महाराष्ट्राचा झाला होता, त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. आंतरवलीचा 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी जो मनोज दादा जरांगे पाटील यांचा कार्यक्रम झाला मोठा, त्याला मी हजर होतो. त्याला माजी आमदार माझ्या माहितीप्रमाणे 2-4% सुद्धा उपस्थित नव्हते. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. परांड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. गिरोलीला आपण त्यांचा सत्कार केला. काल उस्मानाच्या कार्यक्रमाला हजर होतो. आणि आमदार असताना आमदाराचं काम जे विधानसभेमध्ये आरक्षणाबद्दलची मागणी करायची असते ती मी केलेली आहे. 2018 साली मी तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि हे आरक्षण आपल्याला मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी मी माझ्या परीने प्रयत्न केले. आणि ही मी करत नाही, ही आमदार म्हणून नाही तर एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी हे काम करत आहे. दुसरीकडे काय चालू आहे, आरक्षण सरकारमध्ये ती आहे, मंत्री ती आहे, आरक्षण देण्याची त्यांना अधिकार आहे. ते आरक्षण द्यायचं तर बाजूला राहिलं, परंतु आमचं सरकार आलं की मराठा समाजाला आरक्षणाची खाज म्हणणारे नेते आपल्याकडे आहेत. आम्ही ब्राह्मणाचा मुख्यमंत्री असल फडणवीस साहेब झाले की ही लोक मोर्चा काढतात आणि ह्याच ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी मराठ्याची आरक्षणाची झोळी म्हणणारच स्टेटमेंट त्यांनी केले. काय गरज आहे का त्यांनी म्हणायची? आपण फडणवीस साहेबांकडे ते ब्राह्मण आहेत म्हणून जात नाही, ते महाराष्ट्राचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते म्हणून आपण त्यांच्याकडे मागणी करायचो. जातीचा किंवा बाकीचा विषय इथं काढायची गरजच नाही. एकीकडे आरक्षण द्यायचं नाही आणि दुसरीकडे त्याच्या विरोधात स्टेटमेंट करणाऱ्या माणसाला आपण या ठिकाणी धडा शिकवण्याची गरज आहे. एखादं काम नाही झालं तर निदान तिथं जाऊन तुम्ही त्यांना नीट तर बोला. आम्ही मनोज दादा जरांगे पाटील आपण सगळेजण त्यांना म्हणतो, आपण त्यांना दैवत समजतो आणि इथं जाऊन ती एकेरी उल्लेख करतोय त्यांचा, त्यांच्याच मंडपात बसून त्यांच्या शेजारी. ह्याचा विचार आपण करायची गरज आहे. ही का मस्ती येते? ही पैशाची मस्ती आहे आणि ही पैशाची मस्ती उतरवण्याची वेळ आलेली आहे. आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी गेल्या चुका केल्या होत्या, त्यावेळेस ती होणार नाही त्याची मला खात्री आहे. गेल्याच महिला भगिनींना त्यांनी बचत गटाचे पैसे दिले. 1000 रुपयासाठी महिलांनी त्यांना मतदान केलं नव्हतं. 1000 रुपये 5 वर्षाला म्हणजे दिवसाला 50 पैसे येतात फक्त. महिलांनी त्याला का मतदान केलं? तर आम्ही बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला उपलब्ध करून देऊ उद्योगधंद्याच्या माध्यमातून, म्हणून महिलांनी त्यांना मतदान केलं. ह्या लोकसभेच्या अगोदर त्यांनी परत 1000 रुपये दिले, महिलांनी त्यांना मतदान केलं नाही. एकदाच फसल्या महिला, दुसऱ्यांदा फसल्या नाही, परंतु तरी सुद्धा आपण सावध राहणं गरजेचं आहे. महिला भगिनींना ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की 5 वर्षामध्ये बचत गट हा शब्द तुम्ही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये उच्चारलेला नाही. आणि मग फक्त इलेक्शन आलं की त्यांना पैसे द्यायचं आणि मतदान द्यायचं, ही आता भविष्यामध्ये चालणार नाही. लोकसभेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. जास्त लांब लचक मी या ठिकाणी बोलत नाही. मराठा आरक्षणाचा आम्ही प्रत्येक ठिकाणी सहभागी आहोत. भविष्यामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल आम्ही आपल्या बरोबर आहोत हे तुम्हाला सांगतो. 33 केलीचा आपल्या दोन्ही गावाचा एकच महत्वाचा प्रश्न आहे, तो देखील आम्ही 100% मार्गी लावू हे सांगतो. आपलं सभागृह या ठिकाणी ताईंच्या काळात दिलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी सभागृह झालेलं नाही, हे सुद्धा प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये 100% मार्गी लावू. आणि आपण हे जे काम किंवा फिरतोय हे महाविकास आघाडी म्हणून फिरतोय. उद्धव ठाकरे साहेब, पवार साहेब जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं काम करायचं आहे. फक्त हे ज्या उपऱ्या लोकांनी दुसऱ्या जिल्ह्यात येऊन आपल्याला जिल्ह्यातल्या लोकांना शिकवण्याचं जे काम करतायत, त्रास देण्याचं काम करतायत, हे कुठंतरी आपलं थांबलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपलं ते संवाद दौरा आहे. आपण सर्वांनी आम्हाला सकाळच्या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सर्व गोष्टी ऐकल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.